दोस्तों, असम्बली का सरमाई इजलास जारी है। इस असम्बली सेशन के दरमियान आज 6:30 मिनट तक मालेगांव का नाम गूंजता रहा। वाकया ये रहा कि आदिवासी आमदार गोपी चंद पडालकर और साबिक बीजेपी के रियासती वजीर चंद्रशेखर बावनकुले ने मालेगांव में गट नंबर 114 संगमेश्वर शिवार, ये मासूम शाह से आगे शालीमार ब्रिज से पहले पेट्रोल पंप के अतराफ की जो बस्ती है, गट नंबर 114, इससे मुतालिक 6:30 मिनट तक इन्होंने शिकायत और एतराज़ात दाखिल किए, जिसकी वीडियो आप देखेंगे इस वीडियो के आखिर में। इस मामले में 2013 में इन्होंने इल्ज़ाम लगाया कि सन 2013 में 114 गट नंबर की ज़मीन, जो रिहायशी इलाका नहीं बल्कि ग्रीन जोन था और मुख्तलिफ समाजी फलाई कामों के लिए ये मुख्तस था, इसे गैर कानूनी तौर पर जाकिर स्टाम्प वेंडर और आरिफ अब्दुल लतीफ़, इन दोनों ने गैर कानूनी तरीके से इसकी खरीदो फरोख्त की। इस मामले में उस वक्त 2013 के उप विभागीय अधिकारी एडिशनल कलेक्टर उदय कस्बे को मुअत्तल कर दिया गया है। वहीं उस वक्त के सब रजिस्ट्रार यानी मुद्रांक को अधिकारी मिस्टर गावित को भी सस्पेंड कर दिया गया है। इन दोनों के अलावा कारपोरेशन से कुछ अफराद और तहसील से 2-3 अफराद, कुल मजीद 6 अफराद भी इसमें मुअत्तल किए गए। यानी इस मामले में ऑफिसरों, सरकारी मुलाजमीन को 8 अफराद को मुअत्तल कर दिया गया है। वहीं जाकिर स्टाम्प वेंडर और आरिफ अब्दुल लतीफ पर कार्रवाई कर फौजदारी मुकदमा दर्ज करने का मुतालबा भी इन दोनों आमदारों ने आज असेंबली सेशन के दरमियान में किया है। इन्होंने इल्ज़ाम लगाया है कि इन तमाम अफराद ने नॉन एने ज़मीन, नॉन एग्रीकल्चरल ज़मीन जो ग्रीन जोन भी है और रिजर्व भी है, मुख्तस थी, इसको टुकड़ा बंदी, जबकि टुकड़ा बंदी की ममानियत है, बंदी है, उसके बाद भी इन्होंने टुकड़ा बंदी करके इसको फरोख्त किया। वहीं दोनों आमदारों ने जो लेटर दिया है उसमें यह भी कहा गया है कि यहाँ पर जिन सरकारी मुलाजमीन ने बांध काम मंजूरी दी है उन पर कार्रवाई की जाए, और अगर बिना बांध काम मंजूरी के यहाँ पर बांध काम हुआ है तो उस पर भी कार्रवाई की जाए। वहीं पंप की मंजूरी को लेकर, पेट्रोल पंप की मंजूरी को लेकर भी दोनों आमदारों ने सवाल खड़ा किया है। दोस्तों, ये आपसी तनाजात जमीन के मामले में अक्सर होते रहते हैं कि व्यापारी पैसा लेने के बाद भी खरीदी देता नहीं। इस तरह के बेशुमार मामला सामने आते हैं, मगर इन मामलों को मजहबी रंग देते हुए फिरका परस्त लीडरान हमेशा मालेगांव को लैंड जिहाद के नाम से मंसूब करते हैं। आज भी असेंबली सेशन में इस कारोबारी मामले को लैंड जिहाद के तौर पर पेश किया गया, जो मालेगांव शहर की मजीद बदनामी का बाइस बनता जा रहा है। इस तरह के बेशुमार वाकयात होते हैं। आपको बता दें कि ये जगह गट नंबर 114 माधोराव कदम नामी शेतकरी की थी, जिसकी एक वारिस वैशाली पंडित ढांडे भी थी, जिसने कोर्ट में मुकदमा भी दाखिल किया था। आमदारों से मिलना, ये सब काम भी उन लोगों के जरिए हुआ, और ये जगह, ये बात असेंबली सेशन में इसीलिए फोकस हुई। वजीर आला ने इस पर कड़ी कार्रवाई करने की यकीनदानी की है। कोर्ट में से क्या मामलात होते हैं, बहरहाल साकनीन को तजब्जुब है। इस इलाके के रहने वाले अभी भी मुखमसे का शिकार है। इससे पहले रिजवान बैटरी वाला और देवा पाटिल ने भी प्रेस कॉन्फ्रेंस लेकर इस जगह से मुताल्लिक सवाल खड़ा किया था। दोस्तों, लब्बैक बस्ती के बाद से शहर के ऐसे इलाके जहां पर गुंटेवारी या दीगर इस तरीके के कारोबारी रंजिश के मामलात हैं, वहां के साकिन बहुत बेइत्मीनानी की जिंदगी गुजार रहे हैं, और कब क्या होगा, कब उनकी छत छीन जाएगी, इस तरीके की बस्तियों में तजब्जुब रहता है। और जो व्यापारी तबका है ये आराम से अपना काम करते रहता है। माजी में भी बेशुमार गैर कानूनी जमीनों को इस तरीके से फरोख्त तो किया गया है। आने वाले दिनों में उनको तकलीफ आ सकती है। बेशुमार गुंटे वाली जमीनों की खरीदी नहीं हुई, अब खरीदी बंद हो जाने की वजह से उन लोगों को खरीदी भी नहीं मिल सकेगी। वहीं जिन लोगों ने नोटरी बनवाकर इस तरह के छोटे प्लाट लिए, उन लोगों को भी तजब्जुब है, क्योंकि अक्सर नोटरी वाले भी फराड का शिकार पाए जाते थे। तो नोटरी के इन लोगों के पास खरीदी नहीं होगी, सिर्फ नोटरी लेकर इन लोगों को अपनी प्रॉपर्टी का सबूत देना होगा। आने वाले दिनों में इन जमीनों पर मजीद शक का दायरा तंग होता जाएगा। लोगों को चाहिए कि इस तरह की गैर कानूनी जमीनों की खरीदो फरोख्त से परहेज करें और कानूनी जगहों पर ही इमारतों की तामीर करें। प्रश्न क्रमांक 9118। अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिलेली आहेत आणि त्यामध्ये स्पष्ट अनियमितता झालेली आहे, विसंगत पद्धतीनं कारवाई झालेली आहे, निदर्शनास येत आहे। मी जो 1 नंबरला प्रश्न विचारला होता
की तुकडेबंदी कायदा असताना जमिनीचे 16 तुकडे करून सदर जमीन खरेदी खतात बैलगोट्याकरिता खरेदी केलेली आहे का? माननीय मंत्री महोदयांचं उत्तर आहे की हो, हे खरं आहे. म्हणजे तुम्ही तुकडेबंदी असताना 16 तुकडे केलेले आहेत. आणि दुसरा प्रश्न आहे की मालेगावमध्ये स्टॅम्प वेंडर जाकीर व आरिफ अब्दुल लतीफ या दोन्ही साथीदारांनी मिळून जमिनीवर रहिवासी बांधकाम केले व त्याची विक्री करून खरेदीदारांची व शासनाची फसवणूक केल्याचे निदर्शनास येत आहे. आणि ह्याला उत्तर असं दिलं की बाबा DDR साहेबांनी सांगितलं की हे काय खरं नाही. आता त्याच्या पुढे गेल्यानंतर तिसरा प्रश्न आमचा असा आहे की जवळपास 1600 बैलगोट्यांची नोंद आहे आणि या बैलगोट्यांना तुम्ही बांधकाम परवाना देण्याची आवश्यकता होती आणि उत्तरामध्ये दिलं की आम्ही बांधकाम परवाना कुठलाही दिलेला नाही. आणि म्हणून माझं माननीय मंत्री महोदयांच्याकडं स्पेसिफिक प्रश्न आहेत. जर DDR साहेबांनी आपल्याला चुकीची माहिती दिलेली आहे, कारण तुकडेबंदी कायदे असताना 16 तुकडे केलेले आहेत, DDR यांच्यावरती काय कारवाई करणार? नंबर 1, मालेगावचे उपविभागीय अधिकारी आहेत, यांनी 16/3/2013 मौजे संगमेश्वर तालुका मालेगाव येथील गट नंबर अमुक अमुक ही वर्ग 2 ची जमीन त्यांनी 1 केलेली आहे. आणि हा जो त्यांचा निर्णय आहे तो निर्णय अप्पर जिल्हाधिकारी यांनी दिनांक 14/2/2023 रद्द केला आहे. म्हणजे उपविभागीय अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं परवानगी दिली होती, वर्ग भोगवटदार 2 ची जमीन 1 केली होती आणि अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांनी रद्द केलेली आहे. आणि मग ही विसंगती आहे. माननीय उपविभागीय अधिकारी जे 2013 होते त्यांच्यावरती आपण कारवाई काय करणार आहात? नंबर 1. नंबर 2, DDRने आपल्याला चुकीची माहिती दिली त्याबद्दल DDR वरती आपण कारवाई काय करणार आहात? आणि मग तुम्ही जे 2 जण आहेत ज्यांनी ही जमीन फसवून लोकांना दिलेली आहे त्यांच्यावरती आपण फौजदारी गुन्हे दाखल करणार आहात का? आणि ज्या जमिनीमध्ये जो ग्रीन बेल्ट होता, ग्रीन झोन होता, ज्याच्यामध्ये कुठलाही बांधकाम परवाना नाही, बांधकाम परवाना नसताना तुम्ही मान्य केलं की कुठलाही बांधकाम परवाना दिला नाही, तिथं अनाधिकृत बांधकाम केलेली आहेत, ती अनाधिकृत बांधकाम तात्काळ निर्गमित करण्याच्या सूचना आपण देणार आहात का? हे माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न या सभागृहात आणला आहे. खरं तर मौजे संगमेश्वर येथील गट नंबर 114/अ आणि मौजे गुगळगाव येथील गट नंबर 253 असा हा 2 गट आहे. आणि अध्यक्ष महोदय, मुळात हा प्रश्न सुरू झाला या ठिकाणी जे आपण भूखंडाची अदलाबदली करतो, जमिनीची अदलाबदली करतो. अध्यक्ष महोदय, 2002चं परिपत्रक असं आहे की भूखंडाची अदलाबदली करायची असेल किंवा शेतीची अदलाबदली करायची असेल, तुम्हाला माझी जमीन, माझी तुम्हाला जमीन करायची असेल तर ती सलग असावी लागतं. पण आमचा हा महाशय जो आहे उदय किसवे ADO यांनी संगमेश्वरची जमीन गुगळगावला स्वॅप केली आणि गुगळगावची जमीन संगमेश्वरला स्वॅप केली, म्हणजे अदलाबदली केली. सलग असली पाहिजे ते परिपत्रक आहे, पण गावाच्या गावात बदलून टाकलं. आणि त्यामुळं उदय किसवे जो आमचे उपविभागीय अधिकारी आहे यांना आम्ही निलंबित करतो आहे आणि यांना निलंबित करून याची 1 महिन्याच्या विभागीय चौकशी करून पुढचे याची कडक शिक्षा याच्यावर आम्ही पुन्हा करणार आहोत. दुसरा अध्यक्ष महोदय, या ठिकाणी गोपीचंदजींनी सांगितलं जे सुरुवात इथं झाली आहे या जमिनीची, मग त्याचे 16 विभाग पडले, मग त्यावर जवळपास 272 त्या ठिकाणी तुकडे पडले. तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन झालं, MRTP कायद्याचं उल्लंघन झालं, विदाऊट NA विदाऊट TP या ठिकाणी हे तुकडे झालेत. गोपीचंदजी, गोष्ट खरी आहे. आणि त्यामुळं 258 दस्त या ठिकाणी नोंदणी करण्यात आले, ते अत्यंत चुकीचं आहे. आणि त्यामुळं ह्या 2013 ते 19 या काळात 6 वर्ष काळामध्ये जे तिथले आपले मुद्रांकन अधिकारी होते, श्री भुरके आहेत, श्री गावित आहे, श्री कापडणे आहेत, श्री गुप्ते आहेत, श्री हिरे, श्री कळसकर, श्री मोतीराळे आणि वाणी या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत दस्त या ठिकाणी नोंदणी केली आहे. याचीही विभागीय चौकशी ज्या पद्धतीनं जे
अधिकारी काम करतायत, तर हे सगळं आता स्पष्ट झालंय की यांनी चुकीच्या पद्धतीनं त्यांच्या अधिकाराचा गैरवापर केलेला आहे. तर यांच्यावर पण निलंबनाची चौकशी करा, निलंबनाची कारवाई करा आणि त्यांची चौकशी लावा, ही माझी मागणी आहे आपल्याकडं. अध्यक्ष महोदय, 8 अधिकारी आहेत 2013 ते 19 या काळातल्या 8 या ठिकाणी मुद्रांक अधिकाऱ्यांनी या चुका केल्या आहेत. मी उपविभागीय अधिकारी ADO ला निलंबित केला आहे, पण मला माननीय गोपीचंदजीला विनंती करायची आहे की या 7 दिवसामध्ये या 8 अधिकाऱ्यांनी कुठले कुठले दस्त कसे कसे त्या ठिकाणी चुकीचे नोंदवले आहे याची संपूर्ण विभागीय चौकशी करून, किंवा प्रायमरी, आता तर विभागीय चौकशीला वेळ लागतो 1-1.5 महिना 2 महिने, प्राथमिक चौकशी करून अधिवेशन संपण्यापूर्वी याबद्दलची जी पुढची कारवाई ती पूर्ण करू, ती सभागृहाला मी जाहीर करील. पण आत्ता मात्र विभागीय चौकशी याची करून, पण उपविभागीय अधिकारी यांना मी निलंबित केला आहे. आणि या पूर्ण प्रकरणात स्टॅम्प व्हेंडर जाकीर, आरिफ अब्दुल लतीफ या 2 लोकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे जे गैरव्यवहार केले याच्यामध्ये साथ दिली आहे. त्यामुळं या गैरव्यवहारामध्ये जे लोक असतील त्या सर्वांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 6